ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यामधून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलंय। दिल्लीचे बूट चाटतो म्हणत ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यामधून शिंदेंवर त्यांनी कडक शब्दांमध्ये टीका केली आहे। नुकतीच झालेली दिल्लीवारी, भाजपमध्ये शिंदे सेनेतून सुरू असलेले इनकमिंग, महायुतीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरी यावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार टोले लगावलेत। शिवाय त्यांनी पालघरच्या साधू हत्याकांडामधला आरोपी चौधरीला प्रवेश देणाऱ्या भाजपवरही तोंडसुख घेतलंय। आता हे सगळ्यांना कळते। काल जे गेले होते ना, बाबा मारलं, बाबा तो ओलल्ला, अरे ओलल्ला पण तुझी दाढी आहे, तू आता बोबडा कशाला बोलतो? हे एवढे लाचार झालेले आहेत लोक, पण स्वतःहून त्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यानंतर तुम्ही किती पट्टे मारा, मांजर भले वाघाची मावशी असली तरी मांजरी मांजरच असते, ती ताटाखालीच असते, त्या मांजराचा तरी वाघ नाही होऊ शकत। दिल्लीचेही तख्त राखितो, तो खरा आपला मराठी, तो खरा मराठा। आपण मरे मरे जे काय फोटो बघतो, दिल्लीचे बूट चाटितो, हे आपल्या भगव्याच्या अवलादीचेच नाही, हे गद्दार आहेत सगळे। सगळं काही माझ्याच हातामध्ये पाहिजे, सगळं माझ्याच हातात। म्हणजे दूध सहकारी संघटना काय असेल ती पण माझ्याच हातात, नाना नानी पारची काय सोसायटी असेल ती सुद्धा माझ्या हातामध्ये, पंतप्रधान पण मीच, हे पण मीच, ते पण मीच। हा जो मीपणा यांच्या अंगात भिनलेला आहे, अहमपणा, या अहमपणाचा फुगा तुम्ही जे आता म्हणालात ना, गुलालात नाहून निघायचं आहे, तो गुलाल असा तसा नाही, या अहमपणाचा फुगा फोडून जो विजय मिळणार आहे त्या विजयाच्या गुलालात आपल्याला नाहून निघायचं। पालघरमध्ये एका व्यक्तीला त्यांनी भाजपात प्रवेश दिला, कोण तुम्हाला माहिती आहे ना? चौधरी, बरोबर आहे। आता त्यावेळेला हे त्याला झरी म्हणजे साधू हत्याकांडामधला एक आरोपी म्हणून केवढी बोंबाबोंब केली होती, आणि जणू काही ते पाप आपणच घडवून आणले। अशा पद्धतीने मी मुख्यमंत्री होतो म्हणून शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे हे अगदी बेंबीचा देठ यांचा कुठपर्यंत गेला माहिती नाही, पण तिथपासून बोलत होते। मग आता लगेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी तशी चौकशी केली स्थानिक पातळीवर, असं झालं। मग तुम्ही बोंबलण्याच्या आधी चौकशी का नव्हती केली त्याची? बरं, अजूनही मला कळलेलं नाही चौधरी त्याच्यामध्ये सामील आहे की नाहीये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व मात्र भाजप प्रदेशच्या पाठीशी ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्यामध्ये भाजपची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष करा, अशा सूचनाच केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्रामधल्या भाजप नेत्यांना दिल्याची माहिती आहे। तसंच आरोप प्रत्यारोप होतच राहतील, पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा, अशाही सूचना देण्यात आल्याची माहिती आहे। निवडणुकांच्या तोंडावर नागपूर ग्रामीणमध्ये काँग्रेसमध्ये जोरदार अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे। माजी मंत्री सुनील केदार यांनी भाजपकडून सुपारी घेत पक्षविरोधी कागाळ्या सुरू ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर सातत्यानं होतोय। गेल्या आठवडाभरामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी सुनील केदारांच्या कार्यशैलीवर प्रचंड नाराजी व्यक्त करत राजीनामाही दिलाय। मात्र काँग्रेस श्रेष्ठींची सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्यापासून रणनीती निश्चित करण्यापर्यंतची मोकळीक केदारांना देण्यात आल्याची माहिती कळते। मात्र निवडणुकीच्या परिणामांची जबाबदारी ही केदारांची राहील, असं धोरण श्रेष्ठींनी अवलंबल्याचे दिसून येत आहे। केदार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधत नाहीत आणि तक्रारी असूनही कार्यकर्त्यांशी संवाद साधत नाहीत, हे माहिती असूनही पक्षानं सबुरीची भूमिका घेतली आहे। काँग्रेसनं अनेक ठिकाणी नगराध्यक्षपदाची उमेदवारी देताना बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी दिली आहे। एवढंच काय, डिगडोह बुटीबोरीमध्ये काँग्रेसचा एबी फॉर्म न देता भाजपच्या कार्यकर्ता राहिलेल्या व्यक्तीला पाठिंबा देण्यात आलाय, असे अनेक गंभीर आरोप सुनील केदार यांच्यावर करण्यात आले। दरम्यान नाराजी संदर्भात काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी बोलण्यास नकार दिलाय। तसंच गेल्या काही दिवसांमध्ये नागपूर ग्रामीण काँग्रेसमध्ये प्रचंड गटबाजी सुरू आहे। एका आठवड्यात 200च्या वर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सुनील केदार यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। या संदर्भात सुनील केदार यांना विचारले असता त्यांनी पक्षांतर्गत या सगळ्या गटबाजीवर मौन बाळगणं पसंत केलंय। प्रथम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार भाऊ, एक विषय, बंडखोरांना कशा प्रकारे तुम्ही शांत कराल? काही ठिकाणी बंडखोर झाले तर शांत करण्याचा एक प्रयत्न काँग्रेसकडनं कशा प्रकारे? तर तुम्ही ज्येष्ठ नेते म्हणून मी घेतो त्यांचं तुमचं पण, काही पक्ष सोडून जा त्याबद्दल काही बरं एक भाऊ
सुनील केदार यांचे खंदे समर्थक आणि रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी पक्षामधल्या विरोधकांना सडेतोड उत्तर दिले। काँग्रेस पक्षात काही तत्व आहेत, या तत्वांना धक्का लावणाऱ्यांना लोकसभेच्या वेळेस पण धडा शिकवला आणि या निवडणुकीतही धडा शिकवू अशा कठोर शब्दामध्ये श्यामकुमार बर्वे यांनी उत्तर दिले। तसंच काही निष्ठावंत पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे, त्यांनी राजीनामे दिले, त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढू आणि परत पक्षात घेऊ असं देखील श्यामकुमार बर्वे म्हणाले। नक्कीच आमच्या पक्षामध्ये काही तत्व असे आहे की जे आम्हाला डिस्टर्ब करण्याकरता निरंतर लोकसभेपासून आपण बघितलं असेल ते काम करत असतात। त्यांचे काम त्यांनी करावं, आम्ही आमचे काम करत आहोत। जे फळी असते सर्व पक्षामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, तर निगेटिव्ह फळी आहे, त्यांना काँग्रेस विजय झाला नाही पाहिजे, काहीतरी सुपारी घेऊन काम करणारे लोक असतात सर्व पक्षामध्ये। तसेच आमचे जे प्रकार आहे त्यांना आम्ही निपटू, ज्या पद्धतीने निपटायच्या लोकसभेमध्ये आपण बघितलं असेल कशा प्रकारे आम्ही त्यांना निपटवलेलं आहे, आताही पुन्हा निपटू। नागपूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जागा वाटप आणि उमेदवारी संदर्भातला काँग्रेस पक्षाचा अंतर्गत संघर्ष टोकाला गेलाय। माजी महासचिव मुजीब पठाण यांनी सुनील केदार यांची राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंकडे तक्रार केली आहे। माजी मंत्री सुनील केदार यांनी भाजपची सुपारी घेऊन बुटीबोरीमध्ये पंचा गोठवला असा आरोप मुजीब पठाण यांनी पत्राद्वारे केलाय। बुटीबोरीमध्ये सुनील केदार यांनी आरएसएसच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे, त्यामुळे सुनील केदार यांना काँग्रेस पक्षातून निष्कासित करा अशी मागणी मुजीब पठाण यांनी केलेली आहे। आमचं तर एकच मागणं आहे की सुनील केदारला पक्षातून काढा। हे जे गटबाजी करून राहिलं ना, सगळ्यात पहिले त्याला पक्षातून काढा, हे गटबाजी थांबवण्यासाठी। कारण नाही तर पूर्ण कामठीकणांमध्ये का झालं, कामठीमध्ये का झालं माहीत आहे, मौदामध्ये का झालं माहीत आहे, रामटेकमध्ये का झालं माहीत आहे, वाडीमध्ये का झालं माहीत आहे, उमरेडला मायनॉरिटीची तिकीट नाही दिली, बुट्टीबुरीला हे सगळं पूर्ण वाटोळा केलेला आहे या सुनील केदारनं। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जामिनावर सुटलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडे मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्याचा निर्णय अजित पवारांच्या राष्ट्रवादीने घेतलाय। या निर्णयाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी तीव्र विरोध केला असून मलिक यांच्यावरील आरोप गंभीर असल्यामुळे अजित पवार गटाशी मुंबईमध्ये युती करायची की नाही याचा निर्णय घ्यावा लागेल असंही शेलार म्हणाले। मलिक यांच्यासोबत आम्ही जुळून घेऊ शकत नाही असा इशारा शेलारांनी दिलाय। शेलार यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी पाठोपाठ महायुतीमध्येही फुटीची शक्यता निर्माण झाली आहे। आमची भूमिका पहिली तीच होती, आजही तीच आहे, उद्याही तीच राहील। विधानसभा निवडणुकांच्या वेळेला पण आम्ही ही भूमिका घेतली होती की नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत। हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेल्या आरोपाचा आहे। हा विषय त्यांच्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर त्यांच्यावर असलेले आरोप हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही। कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे की या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी, असू नये, हीच आमची भूमिका आहे। त्यांच्या पक्षातला निर्णय काय करायचा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी कोणाला जबाबदारी द्यायची त्यांना आम्ही डिक्टेट करू शकत नाही। पण जे काही नवाब मलिकांना अजितदादांनी त्यांच्या पक्षात घेतला आहे त्यांच्यावर असलेले आरोप प्रत्यारोप विचारात करून किंवा जे काही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले याचा विचार करून अजितदादा योग्य निर्णय घेतील। पण त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना, आम्ही त्यांना डिक्टेट करू शकत नाही। अजितदादा योग्य निर्णय करतील। आशिष शेलार यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नवाब मलिक हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्यावर दिलेली जबाबदारी योग्यच असल्याचं प्रफुल्ल पटेलांनी म्हटलंय। एकमेकांना टीका न करता निवडणुका लढणार असल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले। नवाब मलिक आमचे ज्येष्ठ सहकारी आहे आणि त्यांचा जे काही न्यायिक प्रक्रिया आहे त्यामध्ये अजून कुठेही ते दोषी आहे असा कुठेही सिद्ध झालेला नाही आणि त्यामुळे नवाब मलिक एक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे आणि त्यांना योग्य मुंबईची जबाबदारी दिली गेली। एकमेकांच्यावर टीका न करता आम्ही योग्य रीती या निवडणुका आम्ही लढणार। जिथे शक्य आहे तिथे आम्ही युतीसुद्धा करणार। अनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये सूचकाची सही नसल्यानं उज्ज्वला थिटे
यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलाय, तर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय आणि त्यामुळे भाजपच्या प्राजक्ता पाटील या बिनविरोध निवडून आल्यात। त्या विरोधात आता थिटे यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला थिटे यांनी कोर्टामध्ये आव्हान दिलंय। प्राथमिक छाननीमध्ये सूचकाची स्वाक्षरी नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं असलं तर ही वेळ आली नसती असं थिटे म्हणालेत। निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि विजयी उमेदवार प्राजक्ता पाटील यांनाही पक्षकार करण्यात आले। न्यायालयामध्ये न्याय मिळेल अशी अपेक्षा उज्ज्वला थिटे यांनी व्यक्त केली आहे। आम्ही मेलही केले आणि त्यांना व्यक्तिगत बोलून आम्ही ही नोटीस जी आहे त्यांना देत आहोत। आम्हाला इथे जरी न्याय नाही मिळाला अशी आमची भावना असली तरी न्यायालयामध्ये निश्चितपणाने आम्हाला न्याय मिळेल त्या भावनेनं आम्ही या ठिकाणी अपील दाखल केलेलं आहे। जे काय ऑब्जेक्शनची सूची आहे ते त्यांनी देणं यांच्यावरती बंधनकारक होतं, यांना ती द्यायला हवी होती, ते त्यांनी दिलेली नाही आणि बऱ्याच गोष्टी आम्ही त्यामध्ये अपील अर्जामध्ये वेगवेगळ्या मांडलेल्या आहेत। आम्हाला न्यायालयाकडून न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। उमेदवार फुटू नयेत यासाठी सगळेच पक्ष खबरदारी घेताना दिसत आहेत। सोलापूरच्या अक्कलकोट नगर परिषदेमधल्या काँग्रेस आणि शिवसेनेचे 40 उमेदवार चक्क सहलीला गेलेत। अक्कलकोटमध्ये यावेळी तिहेरी लढत होतीये। काँग्रेस विरुद्ध शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना होत आहे। मात्र उमेदवार फुटू नयेत यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेनं आपापल्या उमेदवारांना सहलीला नेलंय। दरम्यान अर्ज मागे घेताना उमेदवार स्वतः हजर असेल तरच त्याचा अर्ज मागे घ्या असं पत्र काँग्रेस तालुकाध्यक्षांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लिहिलेलं आहे। अक्कलकोट नगर परिषदेमधल्या काँग्रेसचे नगरसेवक पदाचे उमेदवार सहलीला गेल्याचं तालुकाध्यक्षांनी मान्य केलंय। अनेक उमेदवारांवर सत्ताधारी नेते दबाव आणून माघार घ्यायला लावत असल्याचा आरोप तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी केलाय। अक्कलकोट नगरपालिकेच्या सार्वत्रिक इलेक्शनमध्ये सत्ताधारी भाजपवाल्यांनी गेल्या 4 वर्षापासून लोकांना कोंडीत पकडायचं, त्यांच्यावर दबाव आणायचं हे तंत्र जे चालवलं होतं ते ह्या इलेक्शनमध्ये देखील त्यांचा वापर चालू आहे। कोल्हापूरमधल्या कागल नगरपालिका निवडणुकीतील रंगत ही आता आणखी वाढली आहे। कोणत्याही उमेदवारांना अर्ज मागे घेऊ नये यासाठी शिंदेच्या शिवसेनेनं सर्व उमेदवारांना अज्ञातस्थळी नेलंय। कागलमध्ये घाटगे आणि मुश्रीफांच्या युतीमुळे माजी खासदार संजय मंडलिक हे एकाकी पडलेत आणि त्यामुळे मंडलिकांच्या मदतीसाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे धावून गेलेत। मंत्री आबिटकरांनी आता कागल नगरपालिकेसाठी जुळवाजुळव सुरू केली आहे। जळगावच्या जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या बिनविरोध निवडून आल्यात। त्यांच्या विरोधात असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रतिभा झालते आणि काँग्रेसच्या रुपाली ललवाणी यांनी उमेदवारी मागे घेतली आहे आणि त्यामुळे साधना महाजन यांचा नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झालाय। नंतर आहे पण जामनेर शहरातील लोकांचे मी मनापासून आभार मानते। त्यांनी आम्हाला परत संधी दिली। आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, गिरीशजी महाजन यांनी मला परत संधी दिली, त्यांचेही आभार मानते। सर्व कार्यकर्ते ज्यांनी बिनविरोध करून दिलं त्यांचेही आभार मानते। परळी नगर परिषदेसाठी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे मैदानात उतरणार आहेत। करुणा मुंडेंकडून परळीमध्ये भव्य सभेचं आयोजन करण्यात आले। 3 डिसेंबरला या सभेची तारीख ठरणार आहे। महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज विक्री, दारू विक्री, भ्रष्टाचारासारखे प्रकार सुरू आहेत, त्या विरोधात लढणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तुळजाभवानी मातेचं आज करुणा मुंडेंनी दर्शन घेतलंय आणि त्यानंतर त्या बोलत होत्या। परळीमध्ये खूप मोठी सभा मी घेणार आहे। 3 तारखेनंतर आमच्या डिसाईड होईल की आम्ही कधी सभा घेणार आहे परळीमध्ये आणि खूप मोठी सभा मी घेणार आहे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकाचे अनुषंगाने। खेड नगर परिषदेमधून वैभव खेडेकरांच्या पत्नीनं माघार घेतली। वैभव खेडेकरांच्या पत्नीसह इतर अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे। रत्नागिरीमधल्या महायुतीच्या मेळाव्यानंतर अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामुळे आता खेड नगर परिषदेमध्ये योगेश कदम हे वरचढ असल्याचं चित्र आहे। भाजपला कमी जागा दिल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती। कोल्हापूरच्या शिरोळ जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्र आलेत। महादेव महाडिकांनी, ताराराणी आघाडी आणि सतेज पाटलांचा काँग्रेसचा गट हे एकत्र आल्याचं चित्र दिसतंय। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या विरोधामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये मोठ बांधण्यात आली आहे, तर राज्यात आणखी एका ठिकाणी शिवसेना शिंदे गटाला एकाकी पाडण्यात आलंय।
माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुखांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा सदस्यतेचा राजीनामा दिलाय. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांकडे सलील देशमुखांनी त्यांचा राजीनामा पाठवलाय. रायगडच्या उरण नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून उमेदवार असलेल्या शोभा कोळी शहा यांनी आपल्या प्रचारासाठी उर्दू भाषेचा आधार घेतलाय. उरणमधील मुस्लिम बहुल मतदारांना भाषेचा अडथळा येऊ नये यासाठी उर्दू भाषेतील पत्रक छापण्यात आले. मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि मतदान मिळवण्यासाठी भाजप उमेदवारांना उर्दू भाषेचा आधार घेतल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या या उर्दू भाषेवरील प्रेमामुळे महाविकास आघाडीकडून आता टीका सुरू झाली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.